मधोमध गेला. हा थोडासा रिस्की पॅच होता. शूज बघा, शूजची का हालत झाली. कोणत्या लेवलपर्यंत आपण आपल्या बॉडीला खेचू शकतो हेच बघायचं आपल्याला आज. त्यावेळी काही सुद्धा नव्हतं आणि रात्रीचा प्रवास, धो पाऊस, आपल्याला काहीतरी गोड खावं वाटतं तशी मजात कंडिशन झालेली आहे. मांडीला क्रॅम्प आलेला आहे. पावसामुळे कोसरलं पूर्ण, वाट पूर्ण चिखल झालं सगळं. ट्रॅफिक जाम. खाली झालेली गर्दी खूप. मित्रांनो, पावसामुळे पूर्ण जी कडा असते ती वाहून आलेली खाली, त्यामुळे भरपूर चिखल झालेला. हा थोडासा रिस्की पॅच होता. शूज बघा, शूजची का हालत झाली. शूजच्या खाली चिखलाचा एक्स्ट्रा सोल झाले तयार. त्या फांद्यांमुळे जरा सपोर्ट झाला, नाहीतर ओके डन. हो शिस्तीत. उलटे जाऊन चालू आहेत. रोजची सवय असते ना. मित्रांनो, हा पावसामुळे छोटासा जो रिस्की पॅच झालेला तो कवर करत आपण सुखरूपपणे खाली आलेलो आहे. पुन्हा एखादा गावामध्ये आलेलो आहे. डांबरी रोड आहे, कदाचित हे कुंभारगाव असावं. वरून पूर्णपणे हा डोंगर उतरून आपण खाली आलेलो आहे. बेस्ट एक्सपिरियन्स हेच तर करायला आलो आहे आज. आपली कपॅसिटी काय आहे, लेवल काय आहे, कोणत्या लेवलपर्यंत आपण आपल्या बॉडीला खेचू शकतो हेच बघायचं आहे आपल्याला आज. तुम्हाला जे बोललो, कुंभारवाडी गाव आहे हे. जवळपास 10-11 किलोमीटर आपण आलेलो आहे आतापर्यंत चालत. शूजची हालत बघा. आपण कुंभारवाडीच्या थोडंसं पुढे आलेलो आहे. आपला ग्रुप तर पुढे निघून गेला आणि तो अर्धा जो ग्रुप आहे तो पाठीमागे आहे. मी ब्लॉग करत चालतो आहे, त्यामुळे थोडं मला थांबायला लागत आहे. सो मी पाठीमागे आहे आणि 15 किलोमीटर हा ट्रेक झाला असावा आत्तापर्यंत. आता सुरुवात झालेली आहे. जरा पाय वगैरे हे व्हायला. बॅटरी आहे 95% माझी वैयक्तिक. विचार करा मित्रांनो, त्या काळी आता आम्ही डांबरीवरून चालतो आहे किंवा हे पावसामुळे जो चिखल पाहिला तुम्ही, ते तुम्हाला छोटे छोटे पॅच वाटत आहेत रिस्की, पण त्या काळी पूर्णपणे ही जंगल वाट होती, पायवाट होती. आणि हे जे 65 किलोमीटर अंतर आहे हे 6 तासामध्ये कव्हर केलेलं मावळ्यांनी, आपल्या 600 मावळ्यांनी महाराजांसोबत. ते पण धावत पळत. आणि त्यावेळी सोयीसुविधा पण एवढ्या काही नव्हत्या. आता आपण चांगल्या सोलचे शूज वगैरे वापरू शकतो. आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, डिहायड्रेशन बॅग वगैरे काय त्यावेळी काहीसुद्धा नव्हतं. आणि रात्रीचा प्रवास, धो पाऊस, आणि आज जरासुद्धा पाऊस नाही, ऊनच ऊन आहे. आणि त्या काळी या मावळ्यांना हॅट्स ऑफ कसं केलं असेल. मित्रांनो, पावसाचं नाव काढलं आणि पावसानं हजेरी लावली. रेनकोट आहे बॅगमध्ये, पण एवढं गरम होत होतं, थोडंसं म्हटलं भिजूया. आणि हा पाऊस काही जास्त वेळ नसणार आहे, कारण आभाळ बघू शकताय तुम्ही पुढं सरकत आहे. त्यामुळे रेनकोट काढणार आपण आणि पाऊस जाणार, एवढं मात्र खरं आहे. नाही म्हणतात जोरात पाऊस आला. आणि आपण बऱ्याच दिवसांनी एवढा वेळपर्यंत शूज घातलेला आहे, त्यामुळे जरा पायाला त्रास होत होता, कारण ऑक्सिजन पण मिळत नव्हता. आता जरा शूज हातात घेतलेले आहेत आणि पायी प्रवास जरा करूया, कारण आता हे डांबरी रोड. सो आपल्याला काय आता शूजची गरज नाही.
हां आता जरा बरं वाटायला लागले. मित्रांनो, खोतवाडीमध्ये छोटासा 2 ते 3 मिनटाचा ब्रेक घेतला, पाणी जरा पिलो आणि शूज वगैरे घातलेले आहेत परत, आणि आता पुढच्या प्रवासाला चालू. वॉटर इनटेक इज मोस्ट इम्पॉर्टंट. जवळपास 5 ते 7 किलोमीटर आलो असेल मी डांबरीवरून, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा जंगलवाट चालू झालेली आहे. पाय पूर्णपणे जाम झालेले आहेत असे, आणि आय थिंक आमच्या ग्रुपमध्ये मीच पाठीमागे राहिलेलो आहे, कारण ब्लॉग बनवत येतो आहे, थांबत थांबत फोटो वगैरे काढत येतो आहे, त्यामुळे राहिलेलो आहे पाठीमागे. तर कुठे पोचले, जवळपास 2-3 किलोमीटर तर ती पुढे गेले असावे असं मला वाटते. तर बघूया. मित्रांनो, आपला जो जिजाऊ प्रतिष्ठानचा जो ग्रुप होता त्याच्यावरती ठराविक लोकेशन आणि त्याचे किलोमीटर पाठवलेले, तर त्याच्यावरती जंगलामधील पहिला ओढा क्रॉस करायचा होता, तो 16 किलोमीटर नंतर होता. आय थिंक तो आलेला आहे आत्ता, आणि आत्ता 16-16.5 किलोमीटर आपण ट्रेक पूर्ण केलेला आहे. आणि आपलं पहिलं जे लोकेशन आहे जिथे आपण विश्रांती घेणार आहोत, जेवणाची सुट्टी करणार आहोत, ते करपेवाडी, ते आहे 23 किलोमीटर नंतर. म्हणजे आता जवळपास एक 6-7 किलोमीटरचा ट्रेक आहे, जिथे आपली सगळी मंडळी आपल्याला भेटतील. आणि हा ओढा क्रॉसिंग पहिला. शूज भिजवायचे नाहीत, नाहीतर परत पाय जड होतील. तर पहिला ओढा क्रॉस झालेला आहे. शूज भिजवायची तर खूप इच्छा होती, पण नंतर पाय परत जड होणार आणि परत आपल्याला वेळ लागणार चालायला. सो आपण आपले शूज तर वाचवलेले आहेत. आता फक्त राहिलेला 6 किलोमीटर ट्रेक पटापट कवर करूया, कारण जेवणाची सुट्टी होणार करपेवाडीमध्ये, आणि जेवण माझ्या बॅगमध्ये आहे, पूर्ण भाकरी, ठेचा वगैरे सगळं झणझणीत. चला, तोंडाला पाणी सुटलं आहे. मित्रांनो, ही जी मुलं पाहिली तुम्ही पाठीमागे गेलेली, ही आसपासच्या गावातील आहेत, आणि ती काळी चहा इथं विकतायत, आणि बरेच ट्रेकर आहेत, त्याचा आस्वाद घेत आहेत. आणि आत्ताच आम्ही आमची जे मेन सर आहेत त्यांना पाठीमागे आत्ता पाहिलं तिथं चहा पिताना, आणि मी हळूच पुढे आलो. त्यांना माहीत होऊन देणार नाही मी पाठीमागे राहिले, तर मला म्हणतील तू जा इथूनच पाठीमागे कुठेतरी. आणि तो पाठीमागचा जंगलचा जो पॅच आहे तो कवर करून पुन्हा आपण एका रोडवरती आलेलो आहे. या 16-17 किलोमीटरमध्ये मला एक गोष्ट कळाली, की जेवढा जंगल रोड किंवा पायवाट आहे तिथे अजिबात कंटाळा येत नाही, पण डांबरी रोडवर चालताना एवढा कंटाळा येतो आहे. मित्रांनो, झाला एक घोळ. ओंकाराचा आत्ता कॉल आला आणि मोबाईल माझ्या हातातून पडला. हे बघ, कदाचित ही वरची गोरिला ग्लास फुटली असावी, आतमध्ये काही झालं नसावं. मला वाटलं सगळे 2-3 किलोमीटर पुढे गेले असतील, पण आहेत सगळे तिथे. हा क्रॉस करून आपल्याला तिथंपर्यंत जायचं आहे. जवळपास 1 किलोमीटर फक्त, 1 पण नाही, अर्धा किलोमीटर खूप आहे. आपण आता आलेलो आहोत मंडलाईवाडीमध्ये, आणि इथं जरा नळाला पाणी सुटलेलं, जरा फ्रेश झालो. हा, एवढं भारी वाटते, थंड थंड पाणी एकदम. कोणती कोणती गाव आहेत, आज नवीन गाव आहे आपल्याला. एवढ्या जवळ असून आपण कधी इकडे आलो नव्हतो, आज ती आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. मित्रांनो, आत्ताचा जो चढ होता जंगलातला तो एकदमच असा स्ट्रेट होता थोडक्यात, आणि तो चढल्यानंतर या मांडीला क्रॅम्प आलेला आहे. थोडक्यात काय म्हणतो आपण, वाय आलेली आहे, आणि शुगर लेवल कमी झाल्यासारखे वाटायला लागले. म्हणजे भरपूर जेवल्यानंतर सुद्धा आपल्याला काहीतरी गोड खावं वाटतं, तशी माझी आत्ता कंडिशन झालेली आहे. खजूर पाहिजे? द्या द्या. कुठून आलाय तुम्ही? अंधेरी. जिजाऊ प्रतिष्ठान ना? हो. तुमचं एज किती आहे? 43. 43.
तर मित्रांनो, मी शुगर लेवल कमी झाली असं बोलताच मला इथे 43 एज आहे. अंधेरीवरून आलेत खास ट्रेकसाठी आणि खजूर आणि ड्रायफ्रूट होते थोडे, ते खायला दिलेले आहेत. ते खाल्ल्यानंतर आता थोडंसं रिलीफ मिळेल. थँक्यू. ज्या लोकेशनची आपण वाट पाहत होतो, करपेवाडी, जिथे आपला लंच ब्रेक होता, तो या पाण्याच्या टाकीजवळ आहे. आणि आता सगळेजण वाट बघत असणार आहेत, कारण भाकरी ठेचा माझ्याकडे आहे. तर जाऊया आणि चांगला ताव देऊया जेवणावर. जरा जरी स्वतःच्या क्षमतेबद्दल डाऊट असेल तर कृपा करून करपेवाडीत बाहेर पडा. इथून पुढची सगळी वाट आहे ती जंगलातली, गावातली आणि नाल्या ओढ्यातली आहे. एका जागेवर उभं राहूया खाली. चला चला, पाण्यातच जायला पाहिजे. चला चला, पकडू काय? चला ना लवकर, विशाळगड करून मला मेडिकल ओपन करायला जायचं. कधी? हो हो, अरे फ्लो बघा पाण्याचा. पाणी 7:30 वाजायला आले. पायाची काय हालत झाली बघ.